अर्ली प्रेग्नन्सीची सोनोग्राफी कधी व का केली पाहिजे? नमस्कार, मी डॉक्टर अजित तामाणे, कन्सल्टंट रेडिओलॉजिस्ट आणि फीटल मेडिसिन एक्सपर्ट. अर्ली प्रेग्नन्सी म्हणजे जेव्हा तुमच्या प्रेग्नन्सी किटवर प्रेग्नन्सी डिटेक्ट होती तेव्हा त्याच्यानंतर गायनेकोलॉजिस्ट रेकमेंड करतात की तुम्ही अर्ली प्रेग्नन्सीची सोनोग्राफी करा. तर ही सोनोग्राफी कशासाठी करायला पाहिजे? पहिलं म्हणजे आपल्याला प्रेग्नन्सी गर्भाशयाच्या पिशवीत का ट्यूबमध्ये वाढतीये ते कन्फर्म करावं लागतं. कारण जर इन केस ट्यूबमध्ये वाढायला चालू झाली प्रेग्नन्सी तर ते कॉम्प्लिकेशन्स असतात त्याचे, म्हणून त्याच्यासाठी आपल्याला रेडी राहावं लागतं. तर मग जर इन केस गर्भाशयाच्या पिशवीत असेल तर वेल अँड गुड. मग आपण डेटिंग करतो. डेटिंग म्हणजे काय? तर प्रेग्नन्सीचं किती एज आहे म्हणजे किती वीक्स झाले आहेत ते आपण बघतो. युजली तुमच्या पाळीच्या तारखेप्रमाणे आणि ते आमचे जे कॅल्क्युलेशन्स असतात त्याच्याप्रमाणे जर ते ग्रोथ मॅच होत असेल तर मग आपण म्हणतो की प्रेग्नन्सी व्यवस्थित वाढतीये. आणि जर प्रेग्नन्सी तशी वाढलेली असेल तर मग त्याच्यात ठोके आलेत का? युजली ठोके 6 आठवड्याला येतात. पण जर इन केस तोपर्यंत आले नाही ठोके तर मग आपण म्हणतो की थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम आहे प्रेग्नन्सीमध्ये आणि कदाचित ती नीट वाढत नाहीये. तर ह्या काही गोष्टी आपल्याला बघायला लागतात की ते अर्ली स्कॅनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतो.